उमरगा तालुक्यातील दुधनाळ येथील महादेव मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवमहापुराण कथेचा भव्य शुभारंभ बुधवार दिनांक 27 मे रोजी आंतरराष्ट्रीय शिवकथा वाचक डॉक्टर पंडित प्रदीप मिश्रा यांच्या ओजस्वी वाणीतून झाला। या पहिल्याच दिवशी तब्बल 3 लाख भाविक भक्तांनी उपस्थिती लावत दुधनाळ परिसर भक्तिमय झाला होता। महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असलेल्या दुर्गम डोंगराळ भागातील दुधनाळ येथे आयोजक राजेंद्र पाटील परिवाराच्या वतीनं या भव्य शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले। दुपारी 2 ते 5 या वेळेत झालेल्या पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला। यावेळी लातूर भाजपच्या नेत्या वर्चना पाटील चाकूरकर, आमदार प्रवीण स्वामी, धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, अजिंक्य पाटील, भाजप नेते प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, पंचायत समिती सदस्य दगडू पाटील, बजरंग दादा जाधव, आयोजक राजेंद्र पाटील, विकास पाटील, प्रदीप पाटील, सागर पाटील, बसवराज अनंतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब पाटील, नाना मदन सुरे आदी मान्यवर उपस्थित होते। कथेदरम्यान डॉक्टर पंडित प्रदीप मिश्रा यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले की महाराष्ट्र ही संतांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची पवित्र भूमी आहे। आई तुळजाभवानी देवी यांनी शिवरायांना तलवार देऊन धर्मरक्षणाचे सामर्थ्य दिले। अशा पवित्र भूमीमध्ये शिवकथा करण्याचं भाग्य लाभल्याचं त्यांनी नमूद केलंय। मनुष्यानं खोटे बोलणे सोडावे, भगवान शिव सर्व जाणतात। श्रद्धा आणि विश्वासानं महादेवाची पूजा केल्यास भक्तांचे संकट दूर होते, असं सांगत त्यांनी शिवभक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केलंय। महादेवाच्या पिंडीवर पाणी, तांदूळ आणि बेलपत्र अर्पण करण्याचं महत्त्वही त्यांनी स्पष्ट केलंय। तोडो ना काशी के गाव को आलो हमरी नजरिया या शिवभजनावर हजारो भाविक भक्त मंत्रमुग्ध होऊन नाचत होते। संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषानं दुमदुमून गेला होता। कार्यक्रमाची सुरुवात आयोजक राजेंद्र पाटील परिवाराच्या हस्ते कलश पूजन आणि शिवमहापुराण पूजनानं करण्यात आली। शेवटी आमदार प्रवीण स्वामी, उषाताई गायकवाड आणि पाटील परिवाराच्या हस्ते महाआरती करून पहिल्या दिवसाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेले तिन्ही भव्य पेंडाल भाविकांनी खचाखच भरले होते। तसेच बाहेरील परिसरातही मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते। वाहतूक आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उमरगा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुमारे 2000 महिला आणि पुरुष स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। भाविकांसाठी सकाळी आणि सायंकाळी मोफत भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।